वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग दुसरे इतिहास 7वा अध्याय वचने 14 ते 18. दुसरे इतिहास 7वा अध्याय वचने 14 ते 18. तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. ह्या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत राहील. जर तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे खऱ्या मनाने माझ्या समोर वागलास, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागलास, माझे विधी व नियम पाळलेस, तर इस्रायलाच्या गादीवर आरूढ होणाऱ्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा खुंटायची नाही. असा जो करार मी तुझा बाप दावीद याच्याशी केला त्याप्रमाणे मी तुझे राजपद स्थापीन. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज आपण सकाळी दुसरा इतिहास अध्याय 7 आणि वचने 14 ते 18 आपण वाचलेले आहोत. आणि या वचनांमध्ये परमेश्वराने सुलेमानाशी केलेली प्रतिज्ञा या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. परमेश्वर सुलेमानाला सांगत आहे की ज्या लोकास माझं नाव दिलेलं आहे, जे लोक माझे असे स्वतःला म्हणतात, जर त्या लोकांनी दीन होऊन जर माझ्याकडे आले, जर त्यांनी आपले पापे पदरी घेतले आणि अंगीकार केलं, तर मी त्यांची प्रार्थना ऐकेन आणि ते माझ्या दर्शनाचे खोजी होतील. या ठिकाणात सांगत आहे माझ्या प्रियांनो. का बरं? कारण आजच्या युगामध्ये आपण पाहत आहोत की जे लोक ख्रिस्तावर विश्वास करण्याचा दावा करतात, बरेच देवावर विश्वासणारे अशी प्रजा आज देवावर विश्वास करतात, परंतु अनेक प्रकारच्या वाईट मार्गामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या पापामध्ये पडलेले आहेत, अनेक प्रकारच्या व्यसनामध्ये पडलेले आहेत. आणि म्हणून परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे की जे लोक
माझे आहेत किंवा जे मला आपले म्हणतात त्या लोकांनी जर आपल्या दुष्ट मार्गातून बाहेर पडले, खरा पश्चाताप केलं आणि माझ्या मार्गाने चालले, तर निश्चित मी त्यांची प्रार्थना ऐकेन. माझ्या प्रियांनो, आजच्या जगामध्ये आज पाहतो की आमच्या ख्रिस्ती जीवनांमध्ये जीवन जगत असताना, ख्रिस्ती परिवारामध्ये जीवन जगत असताना अनेक समस्यातून आपण जात आहोत, अनेक आजारातून आपण जात आहोत, अनेक रोगातून आपण जात आहोत. आपली प्रार्थना ऐकलेली जात नाही. आपले मुले बाळे, आपले लेकरं, आपले घरचे प्रमुख लोक आज माझ्या प्रियांनो खूप बिकट परिस्थितीमधून जात आहेत. याचं कारण हा आहे की आपण कुठं ना कुठं देवापासून दूर आहोत, कुठं ना कुठं आपण देवाच्या भक्तीपासून दूर गेलेले आहोत. आणि म्हणून परमेश्वर परत एकदा तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही त्या परमेश्वराला शरण जाऊया, पश्चाताप करूया, आपल्या त्या वाईट मार्गातून आपण फिरूया आणि अंतःकरणातून पश्चाताप करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तारण आहे, पापाची क्षमा आहे. जो खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करतो आणि येशू हाच प्रभू आहे, स्वीकार करतो, खरोखर प्रभू त्यांचे पाप लाखेसारखे लाल जरी असले तरी तो पांढरे बर्फासारखे शुभ्र करेल. आणि परमेश्वर आम्हाला सांगत आहे की आम्ही देवाच्या प्रार्थनेला महत्त्व द्यायला पाहिजे. या मंदिरातून, या स्थानमधून जी प्रार्थना माझे लोक माझ्या नावाने करतील, मी त्यांच्या प्रार्थनेकडे कान लावीन आणि माझे नेत्र त्यांच्या प्रार्थनेकडे लागले राहतील, असं देवाचे वचन म्हणत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आपण सर्वांनी प्रार्थनेला वेळ द्यायला पाहिजे, देवाच्या भक्तीला वेळ द्यायला पाहिजे. इकडे तिकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा जर आपल्याला वाटतो की देवानी माझ्या प्रत्येक मार्गामध्ये मला सफल करावं, मला यश द्यावं, तर आम्ही देवाच्या वचनाला प्रथम स्थान द्यायला पाहिजे, देवाच्या भक्तीला प्रथम स्थान द्यायला पाहिजे, देवाच्या प्रार्थनेला प्रथम स्थान द्यायला पाहिजे आणि देवाला आवडणारं असं जीवन आपण प्रत्येकाने जगायला पाहिजे. जर असं करतो तर निश्चित प्रभू अभिवचन आम्हाला देत आहे की मी त्यांचे पाप, त्यांचे रोग मी त्यांच्यापासून दूर करेन आणि त्यांना मी आशीर्वादित करेन. तर या वचनाच्याद्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, तुझे वचन आम्हाला सांगतो, आज आम्हाला सांगितलेले आहे की जे माझे लोक माझं नाव घेतात, माझा धावा करतात, जर ते आपल्या वाईट मार्गातून फिरले तर निश्चित मी त्यांची प्रार्थना ऐकीन. प्रभू, आमच्या सर्व पापापराधाची आम्हाला क्षमा कर आणि नवीन जीवन जगण्याकरता सहायता आणि मदत कर आणि आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. ख्रिस्त येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे, आमीन. स्वप्नातील सृष्टी वाया जाण रे जाण रे जाण रे. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.